छात्रों और सभ्यों को फांसी पे चढ़ाया गया था। उसी दिन पे हमने रक्तदान शिविर यहाँ रखा है। अन्नदान के साथ, अन्न त्याग के साथ रक्तदान, और वो भी रायगढ़ की भूमि में। आज जिस मंत्री महोदय ने यहाँ शब्द दिया है वो खाली जाएगा नहीं, वो रायगढ़ के साथ बेईमानी होगी। और मुझे लगता है कल मुख्यमंत्री, उनका भी फ़ोन आया था, कलेक्टर और एसपी भी यहाँ आए थे, और आज योगेश जी कदम और हमारे गोगोले साहब भी आ रहे। सरकार ने अभी दखल तो ली है, लेकिन इस दखल की खबर बुरी ना आए, यही हम आशा करते हैं। और मुझे विश्वास है कि ऐसे दिव्यांगों के साथ पूरे राष्ट्र में कहीं आंदोलन करने की ज़रूरत ना लगे। यह सरकार का अपयश है। अगर किसी को आंदोलन करना पड़ता है, जो ज़रूरतमंद है, उसके लिए आंदोलन करना पड़ना, यही अपयश होता है। क्योंकि गुड गवर्नर, इसका अर्थ ये होता है कि ज़रूरतमंद है, जिसको बहुत आवश्यकता है सभी सहायता की, उसके लिए अगर आंदोलन करना पड़ता है तो ये बहुत बड़ा अपयश है सरकार के लिए। मैं उम्मीद करता हूँ कि इस जो आपका चेहरा बना है सरकार का, तो आने वाले मीटिंग में 2-3 अप्रैल को उन्होंने मीटिंग रखी है, तो उनमें जो निर्णय हमारे मांग की, उस पर पूरे सकारात्मक रूप से निर्णय लेना चाहिए, यही उम्मीद करता हूँ। कौन से अहम मुद्दे थे आपके जिसको फोकस करके आप अनशन पर बैठे? वैसे तो हमारे 16-17 मुद्दे हैं, लेकिन उसमें दिव्यांग का मानधन का है, उनके घरकुल का है, उनके अंत्योदय योजना का है, कर्ज माफ़ी का है, किसानों की कर्ज माफ़ी है। जो गौरवशाली इतिहास परिवार ने रचा है, उनके जो वंशज है, उनका भी कुछ भला, उनका भी सहायता उनको होना चाहिए। बहुत सारा परिवार ऐसे कि आज भी भाड़े के घर में रहते, किराए के घर में रहते, तो उनके बारे में कुछ अलग से धोरण निर्माण होना चाहिए। बच्चे भाऊ, काय सांगाल, ज्या पद्धतीनं स्वराज्याच्या राजधानी असलेल्या किल्ले रायगड आणि छत्रपती शिवरायांना नतमस्तक करून आपण या ठिकाणी अभिवादन करून उपोषण सुरू केलं होतं, काय सांगाल? माँ जिजाऊच्या आशीर्वाद घेऊन रायगडाला साक्षी मानून आम्ही हे आंदोलन सुरू केलं। खरं तर अडचणीचं ठिकाण होतं आमच्यासाठी, पण ते ही भूमी संघर्षाची आणि त्यागाची होती, आणि निश्चितच ही ऊर्जा आमच्या कामी येईल। हा जो रायगडाची सावली आहे, ती सावली आम्हाला निश्चितच या आंदोलनाला यश दिल्याशिवाय राहणार नाही, ते निश्चित झालं। आणि आज सरकार या रायगडाच्या राजधानीतून मुंबईची राजधानी हलवली, आणि मुंबईच्या राजधानीतले खऱ्या अर्थानं मावळे आणि इथले सरदार इथे येऊन जे आश्वासित केलं, त्या रायगडच्या ठिकाणी त्यांनी शब्द दिलेला आहे, तो शब्द पूर्णपणे पाळेल, नाहीतर रायगडाची बेमानी होईल आणि ती जनता खपून घेणार नाही, हे मात्र निश्चितच आहे। मी आशावादी आहो, आणि आलेल्या सरकारनं दखल घेतलं। मुख्यमंत्री महोदय असू दे, एकनाथजी शिंदे असू दे, त्यांचे मंत्री असू दे, योगेश कदम आणि आमचे गोगोलेजी, त्यांचं सर्वांचं आभार। सरकारकडून कोणत्या 2 मागण्या मांडल्या झाल्या? मला वाटते आता मीटिंग होईल आणि त्यामध्ये ह्या 17-18 मागण्या आम्ही सोडून ठेवू। सर, लोकांची अशी अपेक्षा आहे का जे 2 मागण्या पूर्ण झालेले आहेत, म्हणजे सरकारने आपल्याला आश्वासित केले, त्याच्यामध्ये बरेच आपले जे दिव्यांग इथं आलेले त्यांना असं उत्सुकता वाटले की 6,000 रुपये शिवाजी महाराज की जय, पूज्य बाबासाहेब आंबेडकर की जय, महात्मा ज्योतिबा फुले की जय, वीरांगना अहिल्यादेवी होळकर की जय, अण्णाभाऊ साठे की जय। धन्यवाद। खरं तर या रायगडच्या पायथ्याशी ज्यांच्या मतदारसंघातच रायगड येतं, असा भाग्यवान आमदार मला वाटते महाराष्ट्रात दुसरा नसेल। रायगड ज्याच्या मतदारसंघात येतं, त्या आमदारांनी आता मंत्री महोदय म्हणून इथं आलात, खरं तर सरनौबत सेनापती सारखं आपलं आगमन इथे या दिव्यांगासाठी अधिक महत्वाचं ठरलं पाहिजे। जे मूकबधीर इथं आहे भरतजी, मला माहित आहे तुमची तळमळ, तुम्ही या दऱ्याखोऱ्यातलं नेतृत्व तुम्ही करता। आजही सामान्य माणसाला विचारलं तर तुमचं नाव मोठ्या हस्त्यानं घेतलं जातं, हे खरं तर आमच्या सगळ्यांसाठी मोठी गर्वाची गोष्ट आहे। शिवसेनेतलं मूळ आणि कुळ तेच आहे सेवेचं, ते तुम्ही जपलं, त्याबद्दल खरं तर आम्हाला अधिक अभिमान आहे। इथे जे मूकबधीर बांधव आहे
यांना लता मंगेशकरचा आवाज माहित नाही, त्यांना स्वतःचा आवाजही काढता येत नाही. ज्यांना स्वतःचा आवाजच नाही, भारत साहेब कोगाले तुम आगे बढो, बच्चू कडू तुम आगे बढो असं म्हणताच येत नाही. आणि मग अशांचा तुम्ही आवाज व्हावं, यांचे तुम्ही खऱ्या अर्थानं कान व्हावे, सरकारनं त्याच्या पाठीशी उभं राहावं, त्या माफक अपेक्षा आहे. छत्रपती शिवरायांचा एक मंत्र होता, सगळ्यांना पोटाशी लावावे. निवळ अफजल खान मारला एवढाच इतिहास नाही, इथं आम्ही असणाऱ्या सर्व गोरगरीब, कष्टकरी, अडचणीत असणारे लोक आणि कष्ट करणारे लोक राज्याच्या तिजोरीच्या बाहेर नसले पाहिजे. आम्ही योजना आणल्या पाहिजे त्या कष्ट करणाऱ्यांसाठी. तुम्ही MIDCचे मंत्री आहे, रोजगार हमी योजना, प्रचंड कष्ट करणारा मजूर या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहे. पण भारत सरकार राज्य आई तुळजा भवानी मातेला वंदन करतो. राजमाता आणि राष्ट्रमाता म्हणून ज्यांना गौरवलं गेलं त्या आई जिजाऊ महासाहेब यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतो. निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी जाणता राजा, राजाधिराज राजे शिवछत्रपती महाराज यांना वंदन करतोय. सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजी तो दात, जात ही मराठ्यांची, ज्यांना धर्मवीर ही पदवी बहाल करण्यात आली, तर शूरवीर संभाजी महाराज यांच्याही पवित्र स्मृतीला वंदन करतो. आधी लगीन कोंडाण्याचा आणि मग माझ्या रायबाचा, असं ज्याने आपल्या रक्ताने अमर इतिहास लिहिला गेला, शूरवीर नरवीर तानाजी मालुसरे यांनाही वंदन करतोय. भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो. मराठी मनाचे मानवबिंदू, हिंदू हृदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदी गेसाहेब यांना वंदन करतो. आणि आज जो शहीद दिन आहे, त्या बच्चू भाऊनी ज्यांची नावं घेतली, भगतसिंग, राजगुरू यांनाही मी प्रणाम करतो. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आज माझ्या या पुण्य आणि पावन भूमीमध्ये बच्चू भाऊ, मी पहिलं आपलं मनापासून सहर्ष स्वागत करतो, तुमचं अभिनंदन करतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो. आज गेली 3 दिवस पण ज्या माझ्या दिव्यांगांसाठी, त्यांच्या मागण्यासाठी, त्यांच्या हितासाठी, त्यांच्या चांगुलपणासाठी ज्या अन्नत्याग उपोषण तुम्ही केलंय, आणि जे माझी दिव्यांग मंडळी तुमच्या एका शब्दाखातर एवढ्या मोठ्या संख्येने 3 दिवस येत आहेत जात आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि आज जे काय आपण रक्तदान शिबिर, चांगली माणसं तर सगळेच रक्तदान करतात, परंतु दिव्यांगाचा मोठेपण किती आहे हे दाखवण्याचं काम बच्चू भाऊ आपण केलं, त्याबद्दल तुम्हाला पुन्हा एकदा माझ्या या रायगडच्या वतीने धन्यवाद. आपण पुण्यभूमीमध्ये जे काम हातामध्ये घेतलंय ते यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही, हा आमचा तुम्हाला पहिला शब्द आहे. आज जर आपण बच्चू भाऊ कुठून आले हे किती जणांना माहिती आहे मला नाही माहिती, परंतु जवळजवळ 800 किलोमीटरचा फरक असेल मला वाटतं, 900 किलोमीटरच्या लांबून आज आपल्या ह्या पुण्यभूमीमध्ये बच्चू भाऊ आलेले आहेत. ते केवळ आपल्या दिव्यांगांना न्याय मिळावा, त्यांचा हक्क मिळावा, यासाठी त्यांनी हा मार्ग पत्करला. मला 2 दिवसापूर्वीच एकनाथ शिंदे साहेबांनी पत्र दिलं की तुम्ही जाऊन बच्चू भाऊंचं उपोषण सोडायचं, आणि ते आज. म्हणून मी काल भाऊ तुम्हाला फोन केला, परवाही फोन केला. काल जरा तब्येत तुमची डाऊन झाली, आम्ही TV वरती पाहिलं, थोडी काळजी पण वाटली, परंतु आमच्या डॉक्टर आणि त्या मंडळींनी तुमची काय बीपीची लेवल, इतर काय तुम्हाला थोडाफार त्रास झाला तर लेवल केला, जरा बरे दिसत आहे, म्हणजे ह्या भूमीचं तुम्ही सुखरूप जाल, तुम्हाला अडचण काय येणार नाही आहे. म्हणजे भाऊने ज्या काय आज मागण्या केलेल्या आहेत त्याची मीटिंग 2 ते 3 तारखेला
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी आम्ही सर्व मंडळी यांच्या समेत कालच शब्द दिला. मी पण काल साहेबांना फोन केला, दोन्ही मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना. आपल्याला जे सांगितलं ती पण जबाबदारी आम्हाला आमची पण आहे. सत्तेमध्ये आम्ही आहोत आणि सत्तेचा प्रतिनिधी म्हणून आज मी इथे आलेलो आहे. आज भाऊने रायगडचाच पायथा का निवडला त्याचं पण काही कारण असू शकतं. आता अनेक ठिकाणी कुठे ना कुठेतरी घेता आलं असतं, परंतु या पुण्य आणि पावनभूमीमध्ये त्यांनी हा जो काय संकल्प केलेला आहे तो तडीच जायला पाहिजे, निर्णयाकडे यायला पाहिजे, म्हणून त्यांनी ती योग्य जागा निवडलेली आहे. आणि म्हणून आमचं कर्तव्य बनतं आहे. आम्ही हो आपल्या इथे आलेले जेवढे दिव्यांग आहेत त्यांना फक्त विचारायचं की तुमचे जे कार्यक्रम केले जातात त्या कार्यक्रमांमध्ये सिंहाचा वाटा कोणाचा असतो. कुठल्याही बाबतीत त्यांनी सांगावं कोणी. राजकारणामध्ये अनेक चढउतार येत असतात, परंतु बच्चूभाऊंसारखी व्यक्ती जेव्हा पराभूत झाली तेव्हा खरोखर वेदना झाल्या. आज महाराष्ट्रामध्ये अजून एक व्यक्ती मी फार जवळनं पाहिली नेता म्हणून, की ज्यांना दिव्यांगांच्या बाबतीमध्ये अतिशय संवेदना आहेत. दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्यासाठी बच्चूभाऊंना ज्यांनी प्रचंड मोठं सहकार्य केलं, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, ते म्हणजे आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब. ऐतिहासिक निर्णय घेतला. दिव्यांग विभाग स्वतंत्रपणे स्थापन करायचा निर्णय हा महाराष्ट्राच्या इतिहासामधला दिव्यांगांसाठीचा ऐतिहासिक निर्णय होता. आणि भारत देशामधले पहिला विभाग, इतकी राज्य आहेत परंतु सगळ्या राज्यामध्ये महाराष्ट्राचं पहिलं राज्य ठरलं ते बच्चूभाऊंमुळेच घडलं. नाहीतर हे कधी शक्य नव्हतं, कधी शक्य नव्हतं. परंतु योजना अनेक तयार होतात, त्या योजना निधी पण दिला जातो, परंतु त्या निधीची अंमलबजावणी कधी होत नसते. तो निधी त्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत नसतो. आणि तो पोचावा ह्यासाठी बच्चूभाऊंनी आजपर्यंत जो लढा दिला तो आम्ही फार जवळनं पाहिलेला आहे. आज ज्या मागण्या सन्माननीय बच्चूभाऊंनी इथे ह्या आंदोलनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सरकारसमोर त्यांनी ज्या ठेवल्यात त्याच्यामध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत. विशेष म्हणजे याच्यामध्ये ग्रामविकास खातं राज्यमंत्री म्हणून आज मी इथे आलेलो आहे. अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री म्हणून आज मी इथे आलेलो आहे. त्यानंतर गृहराज्यमंत्रीपद शहरी आहे. शहरामध्ये देखील दिव्यांगांची संख्या मोठी आहे. आणि महसूल विभागाचा राज्यमंत्री म्हणून देखील मी आज इथे आलेलो आहे. बच्चूभाऊ, आपण इथे मोफत औषधांचा देखील आपण इथे उल्लेख केला आहे. औषध प्रशासन ते देखील खातं आज राज्यमंत्री म्हणून माझ्याकडे आहे. आणि म्हणून हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आज खरं तर अधिवेशन चालू आहे. अधिवेशन चालू असताना नव्याने कुठली घोषणा करता येत नाही. अधिवेशन चालू असताना बाहेर त्याची कल्पना बच्चूभाऊ आपल्याला आहे. परंतु शिंदे साहेबांनी एकच निरोप दिलेला आहे की बच्चूभाऊ, आपण ज्या गोष्टींसाठी लढा देत आहात या सगळ्या गोष्टींची पूर्तता करण्यासाठी स्वतः शिंदे साहेब आपल्यासोबत बैठक देखील घेतील आणि या बैठकीमध्ये सगळे प्रश्न तिथल्या तिथे सोडवले जातील. बच्चूभाऊ, दिव्यांगांच्या बाबतीमध्ये मी फक्त मी काय स्वतःची स्तुती करायला जिथे आलेलो नाही, परंतु नेत्यांनी कधी कधी संवेदना ठेवून आणि सहानुभूती ठेवून देखील काम केलं पाहिजे. माझ्या वडिलांनी ते मला शिकवलेलं आहे. आमदार ज्यावेळेला झालो, प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये दिव्यांग कल्याण समिती असेल प्रत्येक तालुक्याला, त्याचा पदसिद्ध अध्यक्ष तो आमदार असतो, तिथला मतदारसंघातला आमदार असतो. माझ्या मतदारसंघात जेव्हा पहिली बैठक मी घेतली, बच्चूभाऊ मतदारसंघामध्ये जवळपास 7,500 दिव्यांगांकडे सर्टिफिकेटच नव्हती. मी 5% निधी ग्रामपंचायतला प्रवासाचा खर्च करायला लावला, जे काही आवश्यक तो खर्च निधी करायला लावला, तालुक्याचा निधी 5% निधी खर्च करायला लावला. आणि माझं सिव्हिल हॉस्पिटलचं ठिकाणी 110 किलोमीटर लांब आहे. मी सगळ्या डॉक्टर्सना दर 6 महिन्याने माझ्या तालुक्यात आणतो आणि जागच्या जागी आम्ही ऑनलाईन सर्टिफिकेट जवळपास 6,500 लोकांना मी तिथे मागच्या 4 वर्षामध्ये करून दिले. म्हणजे 6,500 नवीन लाभार्थी दिव्यांगांचे आपण तिथे तयार केले.
आपण म्हटलं ते योग्य आहे. आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या निमित्ताने आपण 1500 रुपये महिलांना आपण दरमहाला आपण द्यायला सुरुवात केली. किंबहुना कलाकारांचं मानधन आपण आता ते 5,000 वरती आपण नेलेलं आहे. मग अशा वेळेला ज्या दिव्यांगांना आपण म्हटलं ती वस्तुस्थिती आहे की घरामध्ये एखादा दिव्यांग व्यक्ती असला त्याचा सांभाळ करण्यासाठी कुटुंबाच्या लोकांना जो त्रास होतो, काही काही लोक कुटुंब त्या व्यक्तीला सोडून निघून जातात आणि 1500 रुपयामध्ये देखील त्यांना सांभाळ करणं मुश्किल जातं. मग कलाकार मानधनाला का 5,000 रुपये मिळत असतील तर 100% आपली मागणी रास्त आहे की 6,000 रुपये आपल्या. हा तर मॅडम, आज आपण ही आपली दुसरी भेट आहे. आपली पहिली भेट मुंबईला झाली होती. आत्ता परत आपण भेटलो. मॅडम, आपण जे मुंबईला आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाचं काय झालं? त्या आंदोलनाचं फक्त आश्वासन दिलं गेलं होतं, त्याच्यामुळेच तर परत हे आंदोलन करावं लागलंय ना आम्हाला रायगडावर. तिथं जर त्या आंदोलनाचा विचार केला गेला असता, सरकारने विचार केला असता, तर सगळ्या दिव्यांगांना एवढ्या हाल अपेष्टा शारीरिक मानसिक आर्थिक हे करत इथपर्यंत यावंच लागलं नसतं ना मग. कारण की इथे जरी असलं तरी आमचं माननीय आमचे वंदनीय माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडूंवर एवढं प्रेम आहे. तर कारण की मी विचार करत होती की इतक्या लांब आहे तर इथं दिव्यांग येणार नाही, पण मी कालपासनं आलेली सकाळपासनं, तर एवढ्या दिव्यांगांचा महापूर आहे. तर जसं विठोबा रायाला भेटायला अ, भक्तकरी जातात, तसे आमचे बच्चूभाऊ आमच्यासाठी एक विठोबा रायाच आहेत. आणि त्यांना भेटायला सगळे दिव्यांग आवर्जून येत आहेत, त्यांचे ते भक्त आहेत. मी तर म्हणते देव म्हणतात आहे की नाही, देव आहे. आमचे वंदनीय बच्चूभाऊंच्या रूपात आमच्या दिव्यांगांसाठी आमचे तेच देव आहेत. आणि त्यांना भेटायला आम्ही सगळे भक्तगण किती हाल झाले काहीही झालं तरी येणारच, आणि कुठेही असलं तरी आम्ही येणारच. बरं, आता काल म्हणजे मुख्यमंत्र्यांनी फोन करून बच्चू भाऊंना उपोषण मागे घ्या असं विचारणा केली, सांगितलं, आश्वासन दिलं. आपल्याला काय वाटतं का हे आश्वासन मुख्यमंत्री किंवा त्यांची सरकार पूर्ण करील? आजपर्यंत आपण बघतच आलेलो आहे, कोणतेही मुख्यमंत्री आले तर त्यांनी दिव्यांगांना फक्त चॉकलेट देण्याचं काम केलेलं आहे. परंतु यावेळेस आमच्या बच्चूभाऊंनी एवढं मोठं उपोषण केलंय. दिव्यांग आम्ही आहेत, अन्नत्याग आम्ही करायला पाहिजे होता, पण आमचे वंदनीय बच्चूभाऊंनी अन्नत्याग केलेला आहे. आणि या अन्नत्यागाचा नक्कीच फायदा होईल. आणि जर केला नाही, यावेळेस मुख्यमंत्रींनी आश्वासन दिलेलं पूर्ण केलं नाही, तर मी म्हणेल त्यांच्यासारखे निगरगट्ट सरकार कोणतंच नाही असं मी म्हणेल. आणि आम्हाला याच्यावर आता बच्चूभाऊंनी अन्नत्याग केला, तर आता आम्ही सगळे दिव्यांग अन्नत्याग करणार आहेत. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही सगळे दिव्यांग अन्नत्याग करणार आहेत. तर बघू, त्यांनी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बैठक घ्यायचं ठरवलंय. आणि जर का त्या बैठकीत आमचं सकारात्मक नाही झाल्या, आम्ही दिलेल्या ज्या आमच्या मागण्या आहेत त्या पूर्ण नाही झाल्या, तर आम्हीच दिव्यांग आता अन्नत्याग करणार आहेत. आपल्याला काय वाटतं का आत्ता ते 6,000 रुपये पेन्शन मिळावी किंवा बिनशर्त घरकुल दिव्यांगांना मिळावं व इतरही समस्या दिव्यांगाचे खूप आहेत, जसं राशन कार्ड आहे, ई रिक्षा आहे, ई राशन कार्ड आहे, याबद्दल सरकार असं वाटत नाही का गंभीर आहे? काही नाही हो, ज्याच्या हाती ससा तो पारधी असतो. आता बघा, जे पिवळं रेशन कार्डची गोष्ट करणार तर आम्ही खेडोपाडी आम्ही स्वतःनी हे पाहिलेलं आहे. 3-3 मजली बिल्डिंगवाल्यांकडे पिवळं रेशन कार्ड आहे आणि दिव्यांगांना 17 प्रकारचे कागद आणायला लावतात. हे आण, ते आण, ते आण. आणि तेव्हा कुठे त्याला ते मिळतं. त्याला इतकी हरेशमेंट होते. काही काही दिव्यांग ते कागद गोळा करता करता म्हणता, मॅडम जाऊ द्या, त्याच्यापेक्षा आम्ही करतच नाही. असे हाल आहेत. आणि जे 3 मजली बिल्डिंग आहे, ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहेत, त्यांना एकही कागद न देता ते पिवळं रेशन कार्ड मिळालेलं आहे. मग याचा अर्थ काय आहे? सरकार ज्याच्या हाती ससा तो पारधी याचप्रमाणे आहे ना. ते म्हणतात आम्ही मुख्यमंत्रींचं आहे, ह्या मंत्र्याचे आम्ही ते लागतो म्हणून आमचं होऊन गेलं. म्हणजे मग नियमभंग करून तुम्ही त्याचा फायदा घेतायत असं मला वाटतंय. बरं, 6,000 रुपये पेन्शन ही फक्त दिव्यांगांना मिळणार का परित्यक्ता महिला, विधवा महिला, अजून दुसरे जे स्कीम आहे सरकारचे, तर त्यांनाही हे 6,000 भेटतील का? हे बघा, आमचं त्याबद्दल काहीच म्हणणं नाही. कुणालाही मिळावं, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. कारण की ते आम्ही सांगू शकत नाही. सरकार आहे. सरकार आम्ही एवढे आंदोलन करून अजून आमचं काही ऐकत नाहीये. तर उगाचच आम्ही विधवा, परित्यक्ता किंवा ज्येष्ठ नागरिक जे असतील श्रावण बाळवाले, यांना आम्ही आशा लावू शकत नाही ना. पण आमच्या दिव्यांगांना तर मिळायलाच पाहिजे. कारण की इतके आमचे हाल असतात कुठेही जायचं म्हटलं. आता मी स्वतः एक वकील आहे.
कोर्टात म्हणजे आता माझा ग्रुप खूप छान आहे म्हणून मला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण बाकीचे जे आहेत मी जे दिव्यांग काम करतात त्यांना विचारते, तर ते म्हणतात मॅडम वर चढायला इतका प्रॉब्लेम येतो. एक आमच्या लेडीजमध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर आहे. ती म्हणते माझ्याकडनं वर चढलं जातं पण खुर्चीवर बसवलं जात नाही. तर सगळे हसतात देखील बुवा आम्हाला. तर म्हणजे अशा प्रकारचे हालअपेष्टा आहे. जर तिला हे 6,000ही मिळाले तर ती कशाला तिच्या जीवाची हालअपेष्टा करेल? ओके, थँक्यू मॅडम. प्रहार दिव्यांगांचे दैवत आदरणीय श्री बच्चूभाऊ कडू यांच्या अध्यक्षतेखाली रायगडच्या पायथ्याशी अन्नत्याग आंदोलन, दिव्यांगांची पेन्शन वाढी संदर्भात, शेतकऱ्यांच्या मागणी वाढी शेतकऱ्यांसंदर्भात या ठिकाणी आमचे दिव्यांगांचे दैवत सन्माननीय श्री बच्चूभाऊ कडू यांनी 21 तारखेपासून अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली होती. त्या आंदोलनास आम्ही संगमनेर येथून दिव्यांग सारथी संघटनेचे 50 ते 60 कार्यकर्ते या ठिकाणी पोचलो आहोत. त्या आंदोलनामध्ये सहभागी झालो आहोत. त्याचप्रमाणे आज 23 तारीख आंदोलनाची शेवटचा दिवस, त्या दिवशी रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केले आहे. त्या रक्तदान शिबिरासाठी आमच्या दिव्यांग सारथी संघटनेचे कार्यकर्तेही अतिशय हिरिरीने त्या रक्तदान शिबिरात भाग घेऊ राहिले आणि रक्तदान करू राहिले. या सर्व आमची न्यूज, आमच्या संघटनेची माहिती संगमनेर येथील डेज न्यूज जे संस्थापक नाजिमभाई आणि आमच्या संघटनेचे धडाडीचे कार्यकर्ते सन्माननीय अन्सरभाई शेख हे प्रत्येक वेळेस आमची या संघटनेची जाहिरात करीत असतात. त्यांच्यामुळे आमच्या संघटनेचं नाव आज महाराष्ट्रात पोहोचलेलं आहे. त्यांचेही मी आभार व्यक्त करतो. आणि संघटनेचे जे कार्यकर्ते आहेत त्याचप्रमाणे आमचे कानोसा न्यूजचे संदीप काळे हेही आमच्या संघटनेची बातमी वारंवार दाखवित असतात. त्यांचेही मी संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी जे अन्नत्याग आंदोलन सन्माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या अध्यक्षतेखाली पार पडत आहे, त्या आंदोलनासाठी महाराष्ट्रातील हजारो दिव्यांग या ठिकाणी उपस्थित झालेत. कालच आपल्या महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी बच्चूभाऊंना फोन करून आंदोलन मागं घेण्यास सांगितले आणि काही दिवसातच बैठक आयोजित करणार आहे. तर त्या मागण्या आपले सर्वांचे आवडते नेते सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या आमच्या सर्व मागण्या मान्य कराव्या असे मी सर्व दिव्यांगांच्या वतीने आपणास विनंती करतो. आणि एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या दिव्यांगांचे कैवारी बच्चूभाऊ कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आम्ही संगमनेर येथून दिव्यांग सारथी संघटनेचे कार्यकर्ते जवळजवळ 50 जण आम्ही पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत. आणि